एकीकडे पवार कुटुंब एकत्र येणार राजकीयदृष्ट्या सुद्धा अशी चर्चा जोर धरू लागलेली असताना दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का याही चर्चा रंगू लागल्या। पण पहिली टाळी कोण देणार यावरनं सध्या मोठा राजकीय खल सुरू असल्याचं दिसतंय। एकीकडे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे तर दुसरीकडे नेतेही सकारात्मक भूमिका घेतात। अशा वेळेला उबाठाचे आमदार भास्कर जाधवांनी केलेलं विधान मात्र चांगलं चर्चेत आहे। युतीच्या प्रस्तावावरती राज ठाकरेंनी सकारात्मक प्रतिक्रिया द्यायला हवी असं मत भास्कर जाधवांनी व्यक्त केलं। एक प्रकारे युतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी द्यावा असंही ते म्हणतात। इतिहासातला वाद विसरावा आणि एकत्र येण्यासंदर्भातलं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय, त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरेंनीच प्रस्ताव द्यावा असं मत भास्कर जाधवांचं आहे। जाधवांच्या वक्तव्यानंतर मनसे भूमिका काय घेणार याची उत्सुकता असेल। पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहे असं राजसाहेब म्हणाले। त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं। राजकीय विश्लेषकाचं संपूर्ण विश्लेषण बघितलं, ऐकलं। राज ठाकरे आणि उद्धव साहेब जरी एकत्र आले तर जवळजवळ 54% मतं मुंबई महानगरपालिकेतले होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान हे या दोन भावांच्या युतीला होईल आणि यातूनच भाजपा हादरलेली आहे, घाबरलेली आहे आणि बिथरलेली आहे। आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आज एक विधान केलं ज्या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या। उद्धव ठाकरेंनी भेटायला बोलवलं तर भेटायला नक्की जाईन असं विधान सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केलंय। आणि इतकंच नाही तर त्यांनी आदित्य ठाकरेंना विवाह करण्याचा सल्ला सुद्धा दिलाय। ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना यांच्यातलं राजकीय वैर अवघ्या राज्याला परिचयाचं आहे आणि असं असताना शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे। आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा। पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं। संजय शिरसाट यांनी केलेली ही वक्तव्य राज्यात चर्चेचा विषय झाली आहेत। त्यामागचं कारणही तसंच आहे। शिवसेनेत 20 जून 2022 रोजी फूट पडल्यानंतर संजय शिरसाटांकडे शिंदेंच्या शिवसेनेचं प्रवक्तेपद देण्यात आलं होतं। त्यावेळी संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्यासह ठाकरेंसोबत असलेल्या नेत्यांवर घणाघाती टीका केली होती। त्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही शिरसाट यांचा हल्लाबोल सुरूच होता। मात्र आता शिरसाटांचा ठाकरे कुटुंबाबद्दलचा सूरच बदललाय। ठाकरे बंधूंमध्ये एकता व्हावी हीच आमची शुभेच्छा आहे। कुटुंबामधले वाद मिटून सर्वजण एकत्र आले पाहिजे असं वक्तव्य करत संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दलही भाष्य केलं। राज साहेबांच्या घरी मी सुद्धा गेलो होतो। मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। हे राजकारणाच्या व्यतिरिक्त असलेला हा भाग आहे। म्हणून राज साहेब सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांशी सुद्धा भेटतात, एकनाथ शिंदे साहेबांशी सुद्धा भेटतात। त्याचा अर्थ तुम्ही आता असं लावून घेऊ नका की उद्धव साहेबांची बोलणं झालं की संजय शिरसाट पळाला, असं त्याला अर्थ लावू नका। संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंच्या भेटीबद्दल बोलल्यानंतर आदित्य ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छाही दिल्या, तसंच वडिलांची काळजी घेण्याचाही सल्ला दिला। आदित्य ठाकरेंचा वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा। पोरांनी चांगलं राहावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं आणि लवकर लग्न करावं। वडिलांना सुद्धा त्रास होता कामा नये याची काळजी घ्यावी। त्यांना फार फार शुभेच्छा। भविष्यामध्ये आणखी मोठा नेता काही व्हावेत ही आमची त्यांना मनापासून शुभेच्छा। एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यानंतर दोन्ही पक्षामधील नेत्यांमधली कटुता मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र असं जरी असलं तरी मनाच्या एका कप्प्यात या नेत्यांचा ठाकरे कुटुंबाबद्दलचा आदर आणि प्रेम अजूनही कायम असल्याचं संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं। आता आगामी काळात ठाकरे कुटुंबही त्यांच्या माजी सहकाऱ्यांबद्दल आपुलकीची भाषा करेल का? संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।